रामकृष्ण हरी मंडळी, आज शेतात आलो. दिवसभर पूर्ण शेतातच आहे आज. आणि आमच्या शेतामध्ये फुलाची झाडं तर आहेतच, पण 5 पानाचं बेलाचं झाड आहे. हे आता देवासाठी बेल तोडायलो मी. तुम्ही पहा, इकडं पाहता दाखवतो मी. दिसतंय का हो? हां, इकडं बघा, तोडून दाखवतो. हे पहा, 5 पानाचा बेल आहे. हे शेतामध्ये झाड आहे आपल्या, दिसतंय ना? हा, हे 5 पानाचा बेल आहे. आणि हे तर फुलं तर सगळ्याकडेच आहेत, काही म्हणायचंच काम नाही. हे आता देवासाठी फुलं घ्यायलो आणि बेल तोडायलो 5 पानाचा. तुम्हाला बी रोपटं पाहिजे असलं तर सांगा, मी देतोय तुम्हाला. पाच पानाचा बेल शेतातून घ्यायला होता मी. आणि खूप मस्त आहे. दिवसभर शेतात होतो आज. पाऊस उघडला आता, मस्त आले. देव देव कराव. पिकं जरा पिकं नाहीत दरवर्षी सारखी. थोडा आता सोयाबीन बी दाखवतो तुम्हाला. मला बेल तोडू द्या. दिवसभर थोडं काम केलं आहे. आता घराकडे निघते वेळेस देवाला सकाळच्याला फुलं पूजाला. एकाच झाडाला 5 पान बी येतात आणि 3 पानं बी येतात. दोन्ही बी येतात याला. याला 3 पानं सुद्धा येते. 3 पानाचं सुद्धा बेल ह्याच झाडाला आहे आणि 5 पानाचं सुद्धा आहे. खूप मस्त. याला काटे नसतात मात्र ह्या झाडाला. हे जे 5 पानाचं झाड आहे का, ह्याला बेलाचं, याला काटे नाहीत. 5 बी येत आणि 3 बी येत, दोन्ही बी येतात. हे काय आता भाई तुम्हाला आधी 5 पानाचं तोडून दाखवते समोर. हे 5 पानाचं, याला लगेच हे 3 पानाचं सुद्धा आहे त्याच्या खालीच. त्याला येतेच बाबा, ते कसं येते काय माहित, ते देवाला माहित. 5 पानाचा बेल येतो याला. जय जय राम कृष्ण हरी. बाकी अजून काय नाही. आता हे समोर दिसते ती हळद आहे. अशी लिंबाची आंब्याची झाडं आहेत, अशी भरपूर झाडं लावली आंब्याचं. ही समोर दिसते ती हळद आहे, पहा, दिसते ना? इकडं सोयाबीन आहे. ही गोठा, सावली आहे मस्त आखाड्यावर, काही अडचण नाही ढोरा वासरासाठी. हा, आता हे डांगर आहे, डांगर. हे पहा केवढं फळ आहे. डांगर म्हणते त्याला, डांगर. दिसलं का हो? दिसतंय ना?